गणपतीवर श्रद्धा ही प्रत्येकाचीच असते। आपण प्रत्येक जण त्याची मनोभावी पूजा करतच असतो। मग ह्यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील? कलर्स मराठीवरच्या असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ह्यातले आरव आणि ईश्वरी हे दोघे शूटिंगच्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते। परेलमधील नरे पार्कच्या राजाचं दर्शन ह्या दोघांनी घेतलं। तिथे त्यांनी गणपती बाप्पाची आरतीही केली। गणेशोत्सव हा इतका सुंदर सण आहे आणि प्रत्येकाने मनोभावे आपण त्याची आरती करतो, पूजा करतो गणपती बाप्पाची। पण एक कुठे कुठे मला असं वाटतं की जेव्हा विसर्जन होतं गणेश मूर्तींचं त्यावेळेस त्या जेव्हा तरंगत बाहेर पडतात त्यावेळेस खूप वाईट वाटतं। म्हणजे दरवर्षी माझा एक पर्सनल एक हेतू असतो किंवा एक एम असतं आमचं घरातलं की शाडूची मूर्ती करावी आणि परत जे लिस्ट म्हणजे थर्माकॉल वगैरे जे वापर याचा झाला नाही पाहिजे। नॅचरल जेवढं डेकोरेशन असेल तेवढं करायला पाहिजे आणि जास्त वेस्टेजमध्ये ऑब्व्हियसली ग्लोबल वॉर्मिंग खूप होतं आहे। पाऊस बघा कमी जास्त होतो आहे। तर गणपती बाप्पाच्या चरणी आता एकच मी प्रार्थना करीन की पाऊस जरा अजून पडू दे आणि धान्य आणि शेतकऱ्यांचे पण जरा लाभ होऊ दे। तर गणपती बाप्पा मोरया। गणपती जेव्हा आले तेव्हा ते पाऊस घेऊन आले। पुण्यात पहिल्या दिवशी खूप जोरदार पाऊस झाला। तर मला खूप छान वाटलं। म्हणजे काही लोकांना पावसाचा त्रास झाला पण शेतकरी आपले जे बांधव आहेत त्यांना पाऊस पडत नव्हता म्हणून त्यांना किती त्रास होत होता, पण आता ते सुद्धा थोडे सुखावलेत। त्यांनाही बरं वाटतंय की हां पाऊस होतोय। तर गणपती बाप्पा असाच पाऊस पडू दे आणि आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आनंद मिळू दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना।